बालपण एक पवित्र जीवन आहे साहेब. त्यात कोणाच्या विषयी वाद नसतो. सगळ्यांना आपलं बनवून ठेवतात असं ते बालपण असतं. पण मित्रांनो, काही गोष्टी असतात ना, ते बालपणापर्यंत असतात. जसं जसं वय वाढतं ना, मग त्यात थोडंफार वेगळं पण येतं. तरुणपणापर्यंत आपण व्यवस्थित असतो. तरुणपण निघलं की लग्नाचा वेळ येतो, माणूस वेगळा लग्नाच्या मूडमध्ये जातो. समजा लग्न बी झाले दोघा भावांचे, पण मला असं वाटतं लग्नाच्या नंतर थोडेफार तर बदलाव येतो प्रत्येक माणसामध्ये. कारण त्यांच्यावर बायका येतात ना. बायका आल्यानंतर थोडाफार तर माणसाच्या मध्ये बदलाव येतोच. तुम्ही कितीही करा. मग काय, ती काय माझं ऐकत नाही, ती बायका म्हणून ती माझी काय ऐकत नाही. बालपण एकत्र असतं, पण जसं जसं लग्न होतं ना, माणूस असे रास्ते बदली होतात. कारण बायका असतात ना, लग्न झाल्यानंतर प्रत्येक बायकांचा विचार वेगळा होतो ना, मग वेगळे होतात. तर माणसाचं जीवन तसंच आहे मित्रांनो. बालपण असंच असतं. मग बिचारे आई बापाचं दिलेला जन्म, त्याचं काय होतं? ते म्हणतात की बाबा आता काय करावं, तुम्ही काय आमचं ऐकत नाही, तुमची मर्जी. आईबाप काय करणार हो, त्यांचं वय झालं, आता ते त्यांच्यावर डिपेंड आहे ना. सरकारी असेल तर बरं आहे, आणि हातावरचं पोट असेल तर फार बदलाव होतो. मग आईबाप काय म्हणतात, बघा आता तुम्हाला काय करायचं करा. म्हणून सांगतो मित्रांनो, जर बालपण असतं ना तर पवित्र असतं. नंतर पोरांचे लग्न होतात, त्यांच्या पोरांचे लग्न होतात, मग काय माणूस आपापल्या मध्ये व्यस्त होतो, ते बालपण हरवतो. असं करून माणसाचं जीवन आहे ना, असंच हरवत चाललेलं आहे. आज एवढे मोठे वय झाले तो, मला वाटतं त्यांच्याही पोराचे लग्न झाले, त्यांच्याही पोराचे लग्न झालेत. पण कधी भाव कधी एकत्र बसून कधी आपल्याला एक दिवसाचे सुख नाही वाटले. ते भावत्रांचं जे जीवन असतं ना, ते फार वेगळं असतं. हे बालपणामध्ये बरोबर असतं, पण जसं जसं वय वाढतं ना, म्हातारपण आलं तरी सुद्धा माणूस एकत्र होत नाही. काय माहित नाही. बघितलं जीवन हो, खरं गोष्ट आहे. बालपणच हे पवित्र जीवन आहे.